पूर्व महापौर और चैम्बूर के शिल्पकार स्वर्गीय शरद आचार्य के स्मृति दिन पर सभी ने किया नमन। मुंबई के पूर्व महापौर, शिवसेना नेता और चैम्बूर के शिल्पकार स्वर्गीय शरद आचार्य के स्मृति दिन पर सभी लोगों ने उन्हें नमन किया और उनके द्वारा किए गए कार्यों को याद किया गया। चैम्बूरवासी नाका के इंदिरा नगर में आयोजित श्रद्धांजलि कार्यक्रम के दौरान यहाँ शरद भवन बनाने की मांग भी की गई। आठवण अशाच व्यक्तीची काढली जाते की ज्या व्यक्तीने समाजासाठी काहीतरी भरीव कार्य केले। शरद भाऊंचं कार्य म्हटलं तर ते मोजता येणार नाही, लिहिता येणार नाही। थोडक्यात सांगायचं तर खऱ्या अर्थानं चेंबूरचा शिल्पकार कार्यकर्त्याला आणि तळागाळातील माणसाला, मराठी माणसाला हक्काने न्यायाने शिकवणारा, उभं राहायला शिकवणारा आणि हाताला रोजीरोटी देणारा नेता म्हणून शरद भाऊंकडे पाहिलं जातं। सर्वच क्षेत्रात, मग ते वैद्यकीय असो, शैक्षणिक असो, क्रीडा क्षेत्र असो, असं अफाट काम करणाऱ्या व्यक्ती क्वचितच असतात। त्यामुळे शरद भाऊंचा आजचा 26वा स्मृतिदिन त्यांना उजाळा देण्यासाठी आज इथे आम्ही सर्व उपस्थित होतो। खरं म्हणजे तो भाऊंच्या कामाला, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा होता। कार्यक्रम आतापर्यंत 25 वर्ष कार्यक्रम आम्ही चालवला, आम्ही केला। 12 वर्ष राजू पोळनी केला, त्याच्या अगोदर मी केला आणि गेल्या वर्षी ही 14 लाखाचं काम केलं। आणि असा शरद भाऊंचं आज मला त्यांनी कुठं नेऊन गेलं, आत्महत्या करायचं मी विसरून गेलो आणि स्वतःच्या पाया उभा राहिलो। भाऊनी उभं केलं, नाही तर माझी सर्व्हिस पुरी BRC मध्ये झाली असती तर मला 45,000 पेन्शन, मी वेल्डर होतो, मिळाली असती। भाऊ म्हणले जाऊ दे, तुझ्यासाठी काहीतरी करून देईन। तर ते दिल्लीला एका कार्यकर्त्यासाठी गेले आणि परत घरी आलेच नाही आणि माझं सगळं काम राहून गेलं। तरी पण भाऊंसाठी रात्रंदिवस धडपडतो। भाऊ, शरद भाऊ हे माझे, आम्ही ते 3 भाऊ आणि मी 4था भाऊ, असे त्यांच्या लोकांनी, त्या 2 भावांनी आणि शरद भाऊनी हा आमचा 4था भाऊ। एवढ्यापर्यंत मला महाराष्ट्रात ज्या भावनं गाजवलं, एवढी नम्र विनंती करून माझं संपवतो काही महाराज। आणि हे मला आज 26वा स्मृतिदिन आहे भाऊंचा आणि जे भाऊचे अनुयायी आहे, जे भाऊंचे खऱ्या अर्थाने भक्त आहेत, त्या सर्वजण या ठिकाणी स्मृती मांडण्याकरता या ठिकाणी भाऊंना वंदन करण्याकरता आलेले आहेत। आणि बरेचसे संकल्प झाले या ठिकाणी। आज 26 वर्षांनंतर पण असा हा एकमेव नेता आहे की शिवसेनेचा, की या ठिकाणी आज त्यांची आठवण एवढ्या हिरिरीने घेतली जाते, एवढ्या चांगल्या पद्धतीत घेतली जाते।
आणि बराचसा संकल्प पण झाला आहे की भाऊनी जे ह्या चेंबूर अणुशक्तीनगरमध्ये केलं, तर भाऊ कोरगावकर यांनी सांगितले की त्यांचा जो सुपुत्र आहे सुबोधजी आचार्य यांना ह्या ठिकाणी आमदार म्हणून सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे. कारण भाऊचं कार्य जेवढं अफाट आहे, भाऊनी कार्य करताना जाती भेद काही मानलं नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कार्य केलेलं आहे. त्यामुळे आमचंही एक त्यांना वचन आहे की आम्ही ह्या ठिकाणी सुबोधजी यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे भाऊ कोरगावकरांनी सांगितलं की माझ्या आता जो गुलाब दिलाय आणि जी काटे आहेत आणि जे काटे सुद्धा आहेत, म्हणजे हा शब्द हे करताना काटेही लागतील, परंतु त्या काट्यांना आम्ही अनुयायी उपटून काढू आणि फेकून टाकू, कडेलोट करू त्यांचा, एवढं आम्ही वचन देतो आजच्या या स्मृतिदिनानिमित्त. चेंबूरचे शिल्पकार माजी महापौर शरदभाऊ आचार्य यांना इथे असं ओळखत नाही, असं कुठलाही नगर किंवा कुठलाही परिसर राहिलेला नाही. म्हणून जे ज्येष्ठ लोक आहेत, ज्यांनी शरदभाऊंनी जी कामं केली, जो उठाव केला, जी धमक ठेवली होती शिवसेनेची, ती धमक या ठिकाणी पुन्हा एकदा सुबोध आचार्य यांच्या माध्यमातून उभी राहावी या हेतूने या ठिकाणी सर्व मुलं, नगरवासी सर्व उतरले होते. आज भाऊंच्या दिवशी सर्वांनीच प्रेम व्यक्त केलं, भाऊंच्या जुन्या आठवणी पण सांगितल्या बऱ्याच. आणि भाऊंचा संवाद आम्हाला कमी मिळाला, माझ्या वडिलांना खूप मिळाला. माझ्या वडिलांनी हे नगर बसवताना भाऊंचा पूर्ण सहकार घेतला होता. परंतु आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमध्ये सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हात भक्कम करण्यासाठी शरदाचार्यांनी लावलेलं चेंबूरचं रोपटं हे टिकवण्यासाठी आता सुबोधाचार्याच्या माध्यमातून, उपनेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण बांधील आहोत, वचनबद्ध आहोत की हे शिवसेनेचं रोपटं आम्ही पुढे घेऊन चालू आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा जे भाऊंचं स्वप्न आहे, जे बाळासाहेबांचं स्वप्न आहे, ते साकार करण्यासाठी आम्ही भाऊंच्या ज्या कार्यास पुन्हा एकदा उजाळा देऊन या ठिकाणी पुन्हा एकदा प्रस्थापित करू की शिवसेना शरद भाऊंनी जी प्रस्थापित केली ती शिवसेना आमच्या माध्यमातून सुद्धा भाऊंच्या आशीर्वादाने पुन्हा प्रफुल्लित व्हावी, एवढीच आशा आहे. आणि आज मी त्यानिमित्त शरद भाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून चेंबूरचे शिल्पकार महापौर कैलासवासी शरदभाऊ आचार्य यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज इकडे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येकाने आपापल्या आठवणी आणि भाऊंबरोबर केलेलं काम या ठिकाणी मांडलं. खरं तर भाऊंचं उत्तुंग असं मोठं प्रशस्त असं व्यक्तिमत्व होतं. या ठिकाणी शिवसेना रुजवण्यापासून ती वाढवण्यापर्यंत, म्हणजे जे रोपटं लावून वटवृक्षामध्ये निर्माण करण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. काही नतद्रष्टांनी त्या वटवृक्षाच्या फांद्या तोडल्या आहेत, पण तो झाड अजूनही त्याच मजबूतीने या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि त्या झाडाला अजून ताकद देण्यासाठी, खत पाणी घालून अजून ते भागवण्यासाठी आम्ही सगळेच जण शिवसैनिक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे शिवसैनिक आम्ही हे वटवृक्ष तेवढंच ताजंतवानं ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आज पण घेऊन आज या ठिकाणी आम्ही सगळेजण भाऊंच्या आठवणींना उजाळा देत तिथे त्यांना भाऊच्या बोलणं श्रद्धांजली अर्पण केली.